नमस्ते मित्रमैत्रिणींनो, जयश्रीज गार्डन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. आणि आज मी तुम्हाला सेपलेराची कटिंग लावली होती, ती आता फुटायला चालू झालेली आहे आणि ती दाखवणार आहे. फक्त ही 2 इंचाची कटिंग आणली होती. याचे पानं सुद्धा हे खाली होते, म्हणजे पानं सुद्धा वाढलेली आहेत. आता ही जी कुंडी आहे, मी जेव्हा लावलं होतं त्याची कटिंग, तेव्हा ही पानं याच्या वरती आलेली नव्हती, म्हणजे त्या कुंडीच्या आतमध्येच ती पानं सुद्धा होती. याला लावून 1.25 महिना झालेला आहे. याची पानं ह्या कुंडीच्या वरती आलेली आहेत. काल जरा चेक केलं याला फुटवा वगैरे फुटलाय का, तर याला छोटासा फुटवा फुटायला चालू झालेला आहे. हे पहा, हा याचा फुटवा फुटत आहे आणि खूप सुंदर कलर आहे ह्या पानांचा. आणि याला झाडांच्या सावलीखाली ठेवलेला आहे. एकाच पानांच्या गुच्छामध्ये असे कलर आहेत. हे पहा, एकाच पानांच्या गुच्छामध्ये हे 2 पानं वेगळे आणि हे 5 पानं वेगळे. काही ठिकाणी 5 पानं आहेत, काही ठिकाणी 6 पानं आहेत. आणि नक्की किती पानं असतात ते मला पण काही सांगता येणार नाहीये. ही कटिंग मला मिळाली तेव्हा 2 इंचाची कटिंग होती आणि मी तीच लावली आणि त्याला आता हे फुटायला चालू झालेलं आहे. अंधारामध्ये तुम्हाला थोडंसं दिसून येत नसेल ते. हे पहा, तर 2 इंचाची सुद्धा याची कटिंग लावता येते, हे मला सांगायचं आहे. हे सावलीत वाढणारं झाड आहे, याला जास्त पाण्याची गरज नाहीये. एकदा आणून लावलं तुम्ही, याच्यापासून कितीही रोपं तयार करू शकता आणि दिसायला खूप सुंदर आहे. एक प्रकारची गार्डनची शोभा सुद्धा यांनी वाढते आणि पानांचा शो आहे. तर खूप सुंदर असा कलर आहे. याच्यामध्ये पूर्ण हिरव्या पानांची सुद्धा झाड असतं, रोप असतं. सेपलेरा असं याचं नाव आहे. मराठी त्याला काय म्हणतात ते मला माहीत नाही. आणि नर्सरीमध्ये तुम्ही जर गेला तर ह्याचं रोप 200च्या पुढे आहे विकत घ्यायला गेला तर कटिंग पासून उगवलं तर तरी याचं रोप मोठं होईल. तुम्हाला याचे पासून बरेच रोपं तयार करता येतील. आणि पण याला सावलीत ठेवायचं, कारण मी लावल्यापासून याला सावलीतच ठेवलेलं आहे. नर्सरीमध्ये गेले होते नवीन वर्षाच्या खरेदीसाठी, तर मला ही सुंदर अशा फुलांची रोपं मिळालेली आहेत. तर हे मला 40 रुपयाला सांगितलं, 30 रुपयाला दिलेलं आहे. आणि याला आता बिया सुद्धा, हे खाली बिया सुद्धा आलेल्या आहेत ह्या. तर याचं नाव त्या नर्सरीवाल्यांनी बिगोनिया आहे असं सांगितलं. कलर खूप छान आहे, कायमची फुलं राहतात याला. आणि हा एक कलर आणलेला आहे. आता तुमच्या गार्डनमध्ये रोज तुम्हाला फुलं हवी असतील तर हे रोपं तुम्ही आणू शकता. आणि अजून एक, हे पण मला 40ला सांगितलेलं, 30ला मिळालं. आणि याच्यामध्ये सुद्धा कलर होते, खूप सुंदर कलर होते याच्यामध्ये. पण झालं काय, कुंड्यांमध्ये रोपं होते, तर त्यामुळे तो स्वस्त देईना. मला 150 वगैरे सांगायला लागला, म्हणून मी आपलं हे साधंच घेतलं आणि ह्याला बाल्सम म्हणून सांगितलं. तर हे मला असे हे बाल्समचे 2 रोपं मिळालेले आहेत. हे बाल्समचं मला रोप मिळालेलं आहे. आणल्यापासून फुललेले आहेत, अजिबात सुकलेले नाहीत. तर काही फुलं लगेच सुकून जातात, तर तसं हे काही झालेलं नाहीये. आणि हे एक आहे, हे मला असं याचं नाव पूर्ण माहीत नाही, पण मी एका मैत्रिणीच्या तोंडून ऐकलं होतं, ते मी तुम्हाला सांगते. याला बेगम बहार असं ती म्हणत होती. तर याची फुलं खूप सुंदर आहेत आणि हे मला 60 रुपयाला दिलेलं आहे. याला सुद्धा खूप सुंदर फुलं येतात आणि खूप दिवस फुलं झाडांवरती राहतात. हे पहा, आणल्यापासून याची फुलं उमललेली आहेत, अजिबात सुकलेली नाहीयेत.
उन्हाळ्याचे दिवस थोड्या दिवसात चालू होतील आणि बऱ्याच झाडांवरती आता फुलं नसतील. स्वरूपी फुलं राहण्यासाठी असे सुद्धा तुम्ही रोपं आणू शकता आणि खूप महाग नाही आहेत. याच्यापासून ह्या कटिंग सुद्धा लागू शकतात. याच्यापासून तुम्ही भरपूर सारी रोपं तयार करू शकता आणि यांना पाणी वगैरे दिलं तरी 2-3 दिवसांनी दिलं तरी हे झाडं मरत नाही आहेत, कारण ह्यांच्या खोडामध्ये हे पाणी साठवून ठेवतात आणि त्यामुळे लो मेंटेनन्स ही अशी रोपं आणा. नवीन वर्षाची सुरुवात अशा छान छान फुलांनी तुमची व्हावी. आणि माझ्याकडे जे ऑर्किडचं रोप होतं त्याचं सुद्धा 1 जानेवारीला बरोबर असं फुल उमललेलं आहे. फक्त ते तुम्हाला फुल दाखवते, व्हिडिओ खूप मोठा होतो.